नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना म्हटलं की तो सणांचा राजा मानला गेलेला आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सण खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. त्यातच महत्त्वाचा सण आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीकृष्ण जयंती. ती केव्हा आहे? सध्या भरपूर संभ्रम आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये की केव्हा साजरी करायची आहे आणि नैवेद्य काय दाखवायचे, उपवास केव्हा करायचे, सेवा कोणती करायची आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीकृष्ण जयंती यंदा 15 ऑगस्टला साजरी करायची आहे. भगवान बाळकृष्णाचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झालेला आहे. रोहिणी नक्षत्रावर अष्टमीला बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे. अष्टमी तिथी ही 15 तारखेला रात्री 11:50 सुरू होणार आहे आणि 16 तारखेला रात्री संपणार आहे. हिंदू धर्मानुसार उदय तिथीनुसार 16 तारखेला अष्टमी साजरी करावी असं म्हटलं जातं आहे. पण बाळकृष्णाचा जन्म हा कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री 12:39 झालेला आहे. म्हणजेच आपल्याला 15 तारखेला रात्री 12:39 कृष्ण जन्माष्टमी, कृष्ण जयंती साजरी करायची आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी हे पाहूयात. यंदा 15 ऑगस्टला रात्री 12:39 रोहिणी नक्षत्रावर प्रत्येकाच्या घरामध्ये कृष्ण जन्म होणार आहे. ज्या घरात कृष्णाची सेवा केली जाते त्या घरात कशाचीही कमतरता कधीच पडत नाही. त्या घरात सुख, शांती, समृद्धी नेहमी राहते. खरं तर बाळकृष्णाची सेवा करणे हे परमभाग्य आहे. आयुष्यात एकदा येऊन नक्कीच भगवद्गीतेचं पठण करावं. श्रीकृष्ण म्हणजे वीरपुरुषांचा कौस्तुभमणी, यशस्वी विजय योद्धा, धर्म संप्रदायाचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक आहे. खरं तर प्राचीन भारतात श्रीकृष्ण हे साधारण चरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र अतिशय प्रभावशाली, महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता आहेत, प्रकांड पंडित आहेत, धार्मिक जगाचा नेता आहे. महाभारतातील कृष्ण हे लोकनायक, दृष्टांचा सर्वनाश करणारे आहेत. श्रीकृष्ण भगवान विष्णूंच्या 10 अवतारापैकी 8वा पूर्ण अवतार आहेत. जनमानसांवर अपार मोहिनी आहे, म्हणूनच त्यांचे वर्णन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आता आपण भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीवर आपल्याला सेवा कोणती करायची आहे ते पाहूयात. श्रीकृष्ण भगवान यांच्या मूर्तीवर आपल्याला 16 वेळेस पुरुष सूक्त, 1 वेळेस स्त्री सूक्त याचा अभिषेक करायचा आहे. पाण्याचा करा किंवा पंचामृताचा करा. ज्यांना 16 वेळेस जमणार नाही त्यांनी एकदा करावे. पुरुष सूक्त नाही जमलं तर 108 वेळेस आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. जेव्हा अभिषेक चालू आहे त्यावेळी अति उच्च कोटीची सेवा आहे ही. एकदा करा, 16 वेळेस करा किंवा 108 वेळेस जप करत करत तुम्ही अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पुसून मूर्तीला वस्त्र घालून घ्यायची आहेत आणि त्यांना पाळण्यात ठेवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये जन्माष्टमी साजरी करतात, शक्यतो पाळणा असावा. आता हिंदू धर्मानुसार प्रत्येक घरोघरी जन्माष्टमी साजरी केली जाते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी पाळणा असेलच. तर पाळण्यामध्ये बाळकृष्ण ठेवावा आणि त्यांना तुम्ही मुकुट, काही अलंकार आणले असतील तर ते घालावेत. आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तर नैवेद्य कोणता दाखवायचा ते पाहूया. नैवेद्य दाखवताना त्यामध्ये पंजिरी म्हणजे काय हे तुम्हाला यूट्यूबवर त्याची रेसिपी अगदी सहजपणे मिळून जाईल. तर त्यानंतर दह्यात भिजवलेले पोहे जे असतात, आपण कांदा पोहे करतो ते पोहे, ते दह्यामध्ये भिजवायचे. त्यामध्ये खडी साखर घालायची किंवा साधी साखर घालायची, ते दही पोहे. त्यानंतर सुकामेवा जो आपल्याकडे उपलब्ध असेल तो, लोणी आणि फळं आणि खडी साखर हे पदार्थ आपल्याला नैवेद्याला हवेत. आणि प्रत्येक नैवेद्याच्या पदार्थावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे.
तुळशीपत्र हे दिवस मावळायच्या अगोदर तोडून आणून ठेवायचं आहे. तुळशीपत्र भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहेत. नैवेद्य दाखवल्यानंतर म्हणजे 12:39 आपल्याला पाळणा हलवायचा आहे. म्हणजे 12:39 जन्मकाळ हा आपल्याला साजरा करायचा आहे. पण त्या अगोदर मूर्ती पाळण्यात घातल्यानंतर आपल्याला 12:39 पाळणा हलवायचा आहे आणि कृष्णाचे गाणे म्हणायचे आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणा, नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील लावू शकता. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. ती आरती देखील मोबाईलवर लावू शकता किंवा तुम्हाला येत असेल तर म्हणा. आणि नंतर आपल्याला सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे गीतेचा 15वा अध्याय आणि मोबाईलवर तुम्हाला जो मंत्र दिसतो आहे तो मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. आणि ही सेवा आपल्याला 12:39 करायची आहे. सर्वांनी मिळून जागरण करायचं आहे. सर्वांनी मिळून सेवा करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे 16 तारखेला. जो काही नैवेद्य आपण श्रीकृष्ण भगवान यांना दाखवलेला आहे तो नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. फुलं, दुर्वा, तुळशीपत्र, मंजिरी जे काही आपण अर्पण केलेलं आहे ते सर्व आपण निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. तर अशी ही सेवा आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी, सेवा कोणती करावी, नैवेद्य कोणता दाखवावा याबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत शेअर देखील करा. चला तर मग परत भेटू नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.